नमस्कार. तर घरातील नारळ खराब व्हायला लागलेत, तर अशा प्रकारे तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. एकदम पांढरा शुभ्र खोबऱ्याचा किस. याला फार वेळ लागत नाही. एकदम झटपट तुम्ही हे बनवू शकता. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथं घरातील हे नारळ फोडून होते, तर नारळ हे खराब होऊ नये यासाठी मी इथे हे 2 नारळ घेतलेले आहेत. तर हे आपण सर्वप्रथम आधी फोडून घेणार आहे आणि चांगले आहेत का नाही ते पाहणार आहोत आधी. तर अशा प्रकारे आपल्याला नारळ हे फोडून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकताय पूर्ण म्हणजे जो नारळ असतो त्याचा असा गुंड झालेला आहे. आता जास्त दिवस नाही बघितलं तर हे गुंड हे खराब होऊ शकतात. तर यासाठी इथे मी 2 नारळाचा हा खोबऱ्याचा किस बनवणार आहे. तर हा दुसरा सुद्धा अशाच प्रकारे हा फोडून घेणार आहे मी. आता तुम्ही मार्केटमधून जर आणायला गेला तर खूप महाग असतं हे. याला देसी कोकोनटसुद्धा असं म्हटलं जातं किंवा खोबऱ्याचं किस म्हणलं तरी चालेल. तर आता हे बघू शकताय ह्या दोन्हीसुद्धा नारळामध्ये असे गुंड झालेले आहेत. एक आहे ओला आणि एक थोडासा असा वाळलेला आहे. तर आणखीन एक नारळ मी फोडून घेणार आहे. तर सर्वप्रथम आधी आपल्याला जी जी काळी साल असते नारळाची ती काढून घ्यायची आहे. नारळ चांगले आहेत, काळ्या पाटीचे आहेत हे. तुम्ही इतर जर देवाचे वगैरे नारळ फुटले वगैरे असतील ते असेच खराब होऊन जातात, तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा हे करून ठेवू शकता. कधी कधी ते पडून असे खराब होऊन जातात. तर आपल्याला सर्वप्रथम आधी ह्याच्या जो काळी पाट आहे ती काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण नारळाची सालं काढून घ्यायची आहेत किंवा ही पांढरीची याला काळी पाट म्हणतात ते काढून घ्यायचं आहे. तर आपण याला किसून घेणार आहे. 2 प्रकारे आपण हा खोबऱ्याचा किस बनवणार आहे. तर माझ्याकडे आणखीन एक नारळ शिल्लक होता, तो घेतलेला आहे मी. तर टोटल आपण 3 नारळाचे इथे देसी कोकोनट बनवणार आहोत. तर अशा प्रकारे हे काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे किसून घेणार आहे. तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही किसून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे टाईम वगैरे नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता. तर थोडंसं किसल्यानंतर हा निघालेले खोबऱ्याचे तुकडे आहेत तो सुद्धा आपण वापर करणार आहे. तर दुसऱ्या नारळाचे आपण थोडेसे तुकडे करून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मिक्सरला आपण जास्त बारीकही करणार नाही आणि जास्त मोठेही करणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हा खोबऱ्याचा किस करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहिला असेल मार्केटमध्ये असा सुद्धा हा खोबऱ्याचा किस मिळतो. सेम त्याच प्रकारे हा खोबऱ्याचा किस होतो. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपल्याला अशा प्रकारे किस करून घ्यायचा आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि 2 ऊनं कडकडीत देणार आहोत. आता ऊनसुद्धा खूप छान असं पडतं, त्यामुळे कडकडीत असं उन्हामध्ये आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे.
तर खूप छान असा हा नारळाचा किस झालेला आहे आणि पटकन असा हाताने चुरला जातो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे नारळाचा किस करून घ्यायचा आहे आणि एखाद्या काचेच्या भरणीत किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा तुम्ही वर्षभरासाठी अशा प्रकारे करून ठेवू शकता. हा उन्हाळ्यातला जास्त करून केला जाणारा पदार्थ आहे. तुमच्याकडं टाईम वगैरे नसेल तर ह्याची डोस्याची चटणीसुद्धा पटकन होते. भाज्या करू शकता, भरपूर पदार्थ ह्या खोबऱ्यापासून तुम्ही बनवू शकता. वर्षभरासाठी सुद्धा तुमचं हे खोबरं अजिबात खराब होत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.